तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणी ठाकरे गट आक्रमक, पुन्हा एकदा नव्याने भरती प्रक्रिया पूर्ण करणं, आमदार कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी। तलाठी भरतीचा पेपर फुटलाय आम्ही आधीच सांगितलेलं होतं। आता तलाठी भरतीची परीक्षा पूर्णपणे रद्द करून एमपीएससी मार्फत घेण्यात यावी। स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सदस्य राहुल कवठेकर यांची मागणी। तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा, एसआयटी चौकशी करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। 200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणं म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखं आहे। रोहित पवारांची भाजपवर खोचक टीका। तलाठी भरतीवरून आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांनी एव्हिडन्स ऍक्ट वाचवा, राऊतांचा फडणवीसांना सल्ला। तलाठी भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्टीकरण। आरोपातून सुटका करून घेण्यासाठी काही जण आरोप करत असल्याचंही विखे पाटलांचं वक्तव्य। सरकारी भरतीतल्या घोटाळा प्रकरणी रोहित पवारांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र। अधिकाऱ्यांकडून पेपरफुटी संदर्भात किती एफआयआर झाल्या आणि त्यावर काय कारवाई झाली याची एकदा माहिती घ्या, रोहित पवार यांची मागणी। सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते, तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी महसूल खात्याचं स्पष्टीकरण। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल हा 10 जानेवारीलाच शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। धनुष्यबाण चिन्ह कोणाचे याबद्दल सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी 2 फेब्रुवारीला होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं शिंदे गटाला। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल। विधानसभा अध्यक्षांवर न्यायदानाची जबाबदारी, मात्र सोकॉल्ड न्यायमूर्तींनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बंद दाराआड चर्चा केली। न्यायमूर्ती चुकताना दिसतायत। न्यायमूर्ती आरोपींकडे जाऊन चहा प्यायला लागले, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? संजय राऊतांची राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे भेटीवर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बारसून रिफायनरी विरोधकांची भेट, प्रकल्प रद्द करण्याचा रिफायनरी विरोधकांचा पुनरुच्चार। राजापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका, विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही तर मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, शिंदेंचा हल्लाबोल। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा, महायुतीतनं लोकसभेला 48 जागा जिंकण्याचा आमचा संकल्प, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। भाजप उमेदवाराविरोधात जास्तीत जास्त उमेदवार उभे केले जातील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। तर राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक होईल पण त्याचा फायदा होणार नाही, चव्हाणांचा भाजपला टोला। शिवसैनिक म्हणून मिरवतायत त्यांना विचारा तुमचा पक्ष कुठे आहे, शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटाला टोला। मुख्यमंत्री सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत, म्हात्रेंची ठाकरेंवर टीका। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी जलसमृद्धी महामार्ग ठरणार, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद निंबाळकर यांचं मत। त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकर सुरू करण्याचीही मागणी। नागपुरातील रामन विज्ञान केंद्र उडवून देण्याची धमकी, 5 जानेवारीला पहाटे 4:30च्या सुमारास धमकीचा ईमेल। हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करा, जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान। अजित पवारांना जातीयवाद येत असेल तर तात्काळ माझ्यावर कारवाई करा, आव्हाडांचा इशारा। पुण्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं ताळीनाद आंदोलन, अंगणवाडी सेविकांना कर्मचारी दर्जा मिळावा आणि मानधनाऐवजी वेतन मिळावे या मागणीकरता आंदोलन। अजित पवार आता सिनियर सिटीजन, सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला, शांत बसून सहन करण्याला जास्त ताकद लागते, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी दक्षिण मुंबईची जागा काँग्रेसला दिली, काही दिवसात ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, नितेश राणेंची ठाकरे गटावर टीका। तर अरविंद सावंत आता खासदार राहणार नाहीत, राणेंचा टोला। मवियाचं जागा वाटप ठरलेलं नाही तर सर्व जागा 48 जागा लढवू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा। मला मतदारसंघाची चिंता नाही, मी कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतो, आंबेडकरांचं वक्तव्य। राम मंदिर सोहळ्याच्या आमंत्रणाची वाट पाहतोय, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 22 तारखेला दिवाळी साजरी करण्याचं मोदींचं आवाहन, तर दिवाळी साजरी करण्याकरता गरिबांना 1000 रुपये द्या, आंबेडकरांची मागणी। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त हजर नसल्यामुळे आमदार असलम शेख आक्रमक। शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यावर 2 गटात वाद, जितेंद्र आव्हाड आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्यासमोर 2 गट भिडले। भाकपच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट, लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातल्या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक घेण्याची केली मागणी। शिर्डी आणि परभणी लोकसभा मतदारसंघावर भाकपचा दावा।
9 जानेवारीला आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर. सायंकाळी 7 वाजता कोल्हापूर शहरात मेळावा घेणार. महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र अंतर्गत ठाकरे गटाच्या जाहीर सभा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या नाशिक दौऱ्यावर. राम मंदिर उद्घाटनाआधी बावनकुळे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार. 14 जानेवारीला भाजपचे मेळावे होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती. सर्वच पक्षांची मतं कशी मिळतील असा महायुतीचा प्रयत्न. बावनकुळेंची प्रतिक्रिया. आळंदीतील इंद्रायणी नदी 6व्या दिवशी फेसाळलेलीच. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं समस्येकडे अजूनही दुर्लक्ष. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिर्डीमध्ये साई समाधीचं घेतलं दर्शन. महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून राऊतांचं स्वागत. गैरव्यवहाराचे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची नाव न घेता रोहित पवारांवर टीका. नाशिकच्या लासल गावात कांदा निर्यात बंदीचा लग्न सोहळ्यांना फटका. पैशांअभावी हजारो विवाह सोहळे पुढे ढकलले जात असल्याचा दावा. शेतकऱ्यांचं 1000 कोटींहून अधिकचं नुकसान. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी नाशिकहून पूजेचं काही साहित्य जाणार. कापसे फाउंडेशनच्या गोशाळेतून 251 किलो शुद्ध तूप, शेणापासून बनवलेले 5000 दिवे, गोमूत्र आणि शेणापासून बनवलेल्या विटा अयोध्येला पाठवण्यात येणार. अयोध्येमधल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी येवल्यातल्या कापसे पैठणीकडनं वस्त्र आणि शेला, पूजेसाठी 250 किलो शुद्ध तूप आणि दिवेही पाठवणार. दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद. 2024-25 पासून 4 वर्षांचा कोर्स. रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचं परिपत्रक. 4 वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकणार. मुंबई सागरी मार्गातील पहिला टप्पा फेब्रुवारीत खुला होणार. उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गावरच्या 4 मार्गिका 12 तासांसाठी खुल्या करणार. मुंबई पालिकेचं नियोजन. गिरणी कामगारांसाठी ठाणे आणि कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरं. सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात काही भूखंडांची म्हाडाकडनं तपासणी. मोनोरेल आता जाहिरातीतनं कमाई करणार. मोनो मार्गावरील सर्व खांब आणि स्थानकांमधील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार. तसंच स्थानकांमधील जागा व्यावसायिकांना भाड्याने देण्यात येणार. ठाणे रेल्वे स्थानकात 8 तासात 1200 फुकट्या प्रवाशांना दंड. त्यांच्याकडनं 3,40,000चा दंड वसूल. कारवाईत 57 टीसी आणि 13 आरपीएफ जवान सहभागी. संजय राऊतांनी लोणी खुर्द गावात घेतली प्रभावती घोगरेंची भेट. राधाकृष्ण विखेंच्या कट्टर विरोधक म्हणून घोगरेंची ओळख. राऊतांच्या भेटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा. बँकेच्या ताफ्यात असलेल्या कारखान्यांमधून दिवसाढवळ्या भंगार चोरी. बोईसर तारापूर एमआयडीसीतला धक्कादायक प्रकार. कारखान्यातलं लाखो रुपयांचं भंगार चोरी करताना ट्रक चालकाला बोईसर पोलिसांकडून अटक. कोस्टल रोड 10 फेब्रुवारीनंतर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचा दावा. तर कोस्टल रोडवर कोणताही टोल लागणार नाही. चहल यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईच्या उरणमध्ये कंठवली गावाजवळील गोडाऊनला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल. मनसे कार्यकर्त्यांकडून एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना मारहाण. शेती विमा प्रश्नी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं मनसैनिक संतापले. तेरा जानेवारीला आजी माजी मुख्यमंत्री कल्याणला येणार. आजी माजी मुख्यमंत्री कल्याण लोकसभेत येणार असल्यानं शहरामध्ये चर्चेला उधाण. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 9 जानेवारीला अयोध्या दौऱ्यावर. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सव तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अयोध्येला जाणार. भाजपचं नवं पणती अभियान. संकल्प 1 लाख दिव्यांचा. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याच्या अंतर्गत 1 लाख कुटुंबांना भाजप दिवे वाटप करणार. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोदी भाईजान कार्यक्रम 15 जानेवारीला होणार. धन्यवाद मोदी भाईजान हा कार्यक्रम लखनौपासून सुरू होईल. प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक कार्यक्रमात सहभागी होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.